Sedimentation with coagulation. Coagulation, the treatment of water with reagent to remove colloidal as well as coarse dispersed impurities by precipitation. Next examples. First example is alum. Second is iron sulfate. Third is aluminum sulfate. Alum K2SO4, Al2SO4 thrice 24H2O. Second, iron sulfate FeSO4. Next, aluminum sulfate Al2SO4 thrice. There are two mechanisms. First mechanism of alum, colloidal particle carry an electric charge. The colloidal particle of clay carry negative charge. Because of this charge, the fine particle of clay cannot pull it. The use of alum gives a positively charged Al plus ions which neutralize negatively charged clay particles. Now these neutral particles come close to each other and convert into bigger particles. Due to force of gravity, this particle settles down. Next, second mechanism, aluminum sulfate react with water. It gives aluminum hydroxide plus H2SO4. Next process, the plant consists of number of compartments, but in diagram only two are shown. Election. Draw the diagram fast. अनम्यूट करा, कोण आहे? आवाज येते? अभिराज तोरणे. D64. ओके. Diagram completed or not? No, sir. No, sir. झाली सर. ओके. झाली सर. एकदम सिंपल आहे. रॉ वॉटर प्लस कोॲग्युलंट मिक्स केला. प्रॉपर मिक्सिंग साठी आपण काय केलं, या सेंट्रल चापला पॅडल्स पाइंडे कनेक्ट केलेत. त्या पॅडल्सला आपण रोटेट करतोय. कशाच्या साहाय्याने? मोटरच्या. रोटेशन मुळे काय होतंय, कोॲग्युलंट हा वॉटर मध्ये प्रॉपरली मिक्स होतोय. मिक्स झाला की कोलॉइडल इम्प्युरिटी या वॉटर मधली त्या कोॲग्युलंट बरोबर रिॲक्ट होते. इम्प्युरिटी बॉटम मधून रिमूव्ह करतोय आणि प्युअर वॉटर आपण टॉप मधून बाहेर काढतोय. तेच दिलंय.
In this compartment, paddles are rotated slowly by motors. This provides contact between coagulant and water. Coagulants are generally added in solution form. Properly mixed with water is then sedimentation. हे लक्षात लिहिले का वरचं लाईन लिहिली का एकच लाईन होते डायग्रामच्या अगोदर. Plant consists of number of compartment, but in diagram only 2 are shown. एक लाईन लिहिता. रिप्लाय द्या yes no. यस सर. हा एक सिंगल लाईन आहे तेवढीला. नेक्स्ट पार्टला जाऊ आपण. झाली सर. ओके नेक्स्ट लाईन. हा नेक्स्ट 2 sentences राईट डाऊन करा. अरे एकदम सिंपल सेंटेन्स आहेत. दोन सेंटेन्स कंप्लीट झाले की सांगा आणि लास्ट हेडिंग टाका डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. टॉपिकचा लास्ट पॉइंट हे दोन सेंटेन्स लिहिल्या कंप्लीट झाल्यानंतर हेडिंग टाका लास्ट पॉइंट ऑफ द टॉपिक डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. हा झाले दोन सेंटेन्स कंप्लीट झाले. नो सर. हा हे दोन सेंटेन्स कंप्लीट करा आणि लास्ट हेडिंग टाका डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. कोणाला म्हणतो डिसइन्फेक्शन? किलिंग बॅक्टेरिया बाय युजिंग केमिकल्स. झाले सर. त्यानंतर हेडिंग टाका लास्ट पॉइंट डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. केमिकलच्या साह्याने जर आपण बॅक्टेरिया किल करत असू तर त्याला आपण काय म्हणतो? इन्फेक्टंट्स. हेडिंग टाका डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. नेक्स्ट ला डेफिनेशन एवढंच ला आणि आपण रिव्हिजन बघू. हे लक्षात. हेडिंग टाका डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. काय डेफिनेशन आहे? The process of killing the disease producing bacteria from water and make it safe for mainly drinking purpose and other uses is called as disinfection. जे केमिकल बॅक्टेरिया किल करते त्याला आपण काय म्हणतो? डिसइन्फेक्टंट. लिहिले इडे. हा आता काय डाऊट्स असतील तर तुम्ही विचारू शकता. हा लास्ट पॉइंट आहे एका लेक्चर मध्ये, म्हणजे उद्या हा टॉपिक संपतोय आणि ज्या विद्यार्थ्यांनी व्यवस्थित लेक्चर केले त्यांना आउट ऑफ मार्क्स मिळत आहेत. ऑप्शन लिहिताना गोंधळ करू नका. हे लक्षात. कुठल्या डाऊट्स बघा. फर्स्ट पहिल्यापासून सांगतो वाटल्यास तुम्हाला. सुरुवात केली होती आपण सोर्सेस ऑफ वॉटर. बरोबर का? सोर्सेस ऑफ वॉटर. यस सर. आणि लास्ट पॉइंट आपला कुठला आहे? डिसइन्फेक्शन बाय क्लोरीन गॅस. टॉपिक पूर्ण कंप्लीट होतं. एकच पॉइंट पेंडिंग आहे. होई उद्या कंप्लीट करू. आणि आजपर्यंत म्हणजे कालपर्यंत जे शिकवलंय त्याच्यावर आधारित टेस्ट आहे. एकच पॉइंट पेंडिंग आहे. काय होतं? सोर्सेस ऑफ वॉटर. आता या पीएच मध्ये पीएच म्हटलं की लक्षात ठेवायचं फॉर्म्युला काय हो? पीएच इज इक्वल टू मायनस लॉग टू बेस 10 ऑफ H प्लस. आता याच्यामध्ये फक्त एकच ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं. पीएच रेंज किती आहे हो याची? 6 to 9 is permissible. 6 to 9. 1 to 7 असेल तर पीएच कसा असतोय? Acidic. 7 to 14 असेल तर Basic. एक्झॅक्ट 7 असेल तर
न्यूट्रल. Neutral. pH ऑफ ड्रिंकिंग वॉटर किती असणार आहे मग 7. 7. हा. त्यानंतर ऍसिडिटी मध्ये कुठले आयन्स असणार आहेत H प्लस किंवा ऍसिडिक आयन. कोणता आयन्स असणार आहे तो? Acidic Acidic ion H plus. हा, ज्याच्यामुळे Acidic acidity substance. हा, ज्याच्यामुळे ऍसिडिटी होते त्याला आपण काय म्हणतो? ऍसिडिक सबस्टन्स. acidity. अल्कॅनिटी मध्ये कुठले OH मायनस किंवा कार्बोनेटचे आयन्स ही याच्यामध्ये येतात. कशामध्ये येतात तो? Basic हा, ज्याच्यामुळे अल्कॅनिटी वाढते, बेसिक नेचर वाढतं, त्याला आपण काय म्हणतो? OH मायनस आयन्स. ions. हा. त्यानंतर टोटल सॉलिड कोणाचं कॉम्बिनेशन आहे? सस्पेंडेड सॉलिड Suspended solid and dissolved solid. कोणाचं कॉम्बिनेशन आहे? सस्पेंडेड सॉलिड अँड डिझॉल्व्ड. Dissolved solid. Dissolved solid. हा, येईल लक्षात. अल्कॅनिटी मध्ये Yes, sir. हा कार्बोनेट असतील, OH मायनस असतील, ज्याच्यामुळे काय होतं? बेसिक नेचर वाढत आहे, ते सगळे याच्यामध्ये येतील. हा. नेक्स्ट पार्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो? डिझॉल्व ऑक्सिजन. Dissolved आपण काय म्हणतो? oxygen. DO. DO. हा, डिझॉल्व ऑक्सिजनला आपण काय म्हणतो? DO. DO. हा, येईल लक्षात. DO Yes, म्हणजे sir. काय? डिझॉल्व. याच्यावर 100% या दोन्हीवर ऑब्जेक्टिव्ह विचारले जातात. DO म्हणजे काय? त्या वॉटर मध्ये Dissolved oxide. असलेला डिझॉल्व ऑक्सिजन, त्याला आपण काय म्हणतोय? DO. Dew. पर्सेंटेज इज काय हो? Less. Percentage is Less. less. It becomes dangerous. It is danger for water biotic. Percentage is more. It corrodes. Metallic corrosion. Surface. हा. आता बघा, डिझॉल्व ऑक्सिजन असेल तर मेथड विंकलर्स मेथड. Winkler's method. DO असेल विंकलर. क्लोराइड असेल तर कोणती मेथड आहे? मोर्स मेथड. Mohs method. Morse method. हा, बघा एकदम सिंपल आहे. DO असेल तर काय? विंकलर्स. क्लोराइड असेल तर काय? मोर्स मेथड. Morse method. BOD म्हणजे काय? बायोलॉजिकली ऑक्सिजन डिमांड. Oxygen demand. कोणताही केमिकल्स येणार नाही. BOD मध्ये काय येणार नाही हो? कोणताही केमिकल येणार नाही, कोणतीही केमिकल रिएक्शन्स येणार नाही. याच्यामध्ये फक्त काय? बॅक्टेरिया येतील. बॅक्टेरिया ही दोन Bacteria and टाइपचे micro. आहेत. एकाला आपण काय म्हणतो? इन प्रेझेन्स ऑफ एअर, दुसरा इन ऍब्सेन्स ऑफ एअर. प्रेझेन्स ऑफ एअर एरोबिक बॅक्टेरिया, ऍब्सेन्स ऑफ एअर अनएरोबिक. Anaerobic bacteria. bacteria. BOD असेल तर कसल्या बॅक्टेरिया आहे तो? Arabic and anaerobic. Aerobic and anaerobic. बॅक्टेरिया. आता इथे दिले बघा, BOD असेल तर कसले बॅक्टेरिया आहेत? एरोबिक. आता याच्यात ऑब्जेक्टिव्ह कोणते विचारले जाऊ शकतात? याचं टेम्परेचर किती आहे? 200 नाही, 20 डिग्री आहे. 5 डेज. टेम्परेचर काय? इन्क्युबेशनचं टेम्परेचर किती आहे? 20 डिग्री 5 डेज. 20 degrees Celsius for 5 days. हा. त्यानंतर एकदम सिंपल आहे. 5 days. हा, येईल का? आणखीन एक याचं ऑब्जेक्टिव्ह विचारलं जाऊ शकतं. काय याचं युनिट जे आहे ते काय? मिलीग्रॅम पर लिटर और ppm. ppm. Per liter. Parts Parts per per million. million. हा, आणखीन काय याच्यामध्ये काय युज करतो आपण? बॅक्टेरिया किंवा मायक्रो ऑर्गॅनिझम. काय युज करणार आहे याच्यामध्ये? बॅक्टेरिया किंवा Bacteria and microorganism. Microorganism. आता या जर आपल्याला सेल्युलोज किंवा तंतुमय सबस्टन्स दिला तर आपण या BOD ने डिग्रेडेबल करू शकत नाही, डिग्रेडेशन करू शकत नाही. काय सांगतो आपण? काय घेतला आपण? जर सेल्युलोज सारखा सबस्टन्स घेतला, पल्प सारखा सबस्टन्स घेतला, तर त्याचा बॅक्टेरिया डिकम्पोज किंवा डिग्रेड किंवा त्याचे तुकडे करू शकत नाही. येईल लक्षात? बघा, आणि हा BOD असेल तर काय कशासाठी वापरला जातो? पोल्युशन कंट्रोल. Pollution control. हा, पोल्युशन कंट्रोल. Sewage treatment and pollution. आता बघा नेक्स्ट आहे, त्याला आपण काय म्हणतो? केमिकल. नावावर Chemical लक्षात येतंय. oxygen. हा, नावावर लक्षात येतंय. बायोलॉजिकल म्हणजे काय? बॅक्टेरिया. केमिकल म्हणजे काय? केमिकल. म्हणजे या ठिकाणी काय असणार आहे? केमिकल आहे. कोण सांगते हो? हा, नेक्स्ट स्लाइडला जायच्या अगोदर Cr2O7. हा, कोणतं केमिकल आहे? Cr2O7. पोटॅशियम डायक्रोमेट. हा, आणखीन आपण काय सांगतोय? या ठिकाणी काय दोन्ही सबस्टन्स आपण युज करतोय? बायोलॉजिकली ऑक्सिडायझेबल and biologically inert organic matter. Inorganic matter. COD is a काय म्हणू शकतो आपण? Mixture of both.
The COD biological is a measure of both biologically oxidizable and biologically inert organic matter such as such as cellulose. बघा, Cellulose. COD व्हॅल्यू ही BOD पेक्षा हाय आहे. High. हा, काय सांगता येईल? COD व्हॅल्यूज आर हायर दॅन BOD व्हॅल्यू. BOD values. BOD values. COD वरून आपण अप्रॉक्सिमेट काय काढू शकतो? BOD काढू शकतो. BOD values. हा, नेक्स्ट येईल का लक्षात? ह्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं काय? COD साठी 3 तास लागतायत, BOD साठी 5 days. 5 5 days. days. हा, त्यानंतर केमिकल कोणतं आहे? K2 K2CR2. K2CR2O7. हा, ठीक आहे. नेक्स्ट त्यानंतर काय? युनिट सेम आहेत. आता बघा, जर तुम्हाला असं दिलं केमिकल ऑक्सिडायझिंग एजंट म्हटलं तर सिंपल आहे. काय? K2CR2O7. O7. आणि युनिट काय याचं? मिलीग्राम पर लिटर Milligram per liter of ppm. हा, Parts next. Parts per million. हा, आता सगळ्यात महत्वाचं पार्ट काय? हार्डनेस. या तिन्ही या हार्डनेस वर मॅक्झिमम 2-3 ऑब्जेक्टिव्ह विचारले जाऊ, 3 किंवा जास्त. हार्डनेस कोणाला म्हणतो बघा? पहिल्यांदा सॉफ्ट वॉटर, हार्ड वॉटर आणि हार्डनेस. वॉटर Hardness. कोणाला म्हटलंय? वॉटर दॅट फॉर्म Water that's from good Good leather with leather soap. soap is called as hard water. म्हणता येईल का? Soft water. हा, या ठिकाणी काय? सॉफ्ट आहे. द वॉटर दॅट फॉर्म Good leather Leather with with soap. soap is Water, called soft soft water. हा, वॉटर दॅट फॉर्म गुड लेदर विथ सोप. जर वॉटरचा पाण्याचा फेस तयार होत असेल तर त्याला सॉफ्ट वॉटर Soft म्हणतोय. water म्हणतो. फेस तयार Soft. होत नसेल आणि स्कम डेव्हलप होत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? Hard water. हार्ड वॉटर. Hard water. Hard water. डेफिनेशन हार्ड वॉटर. Water Water does not does form Water good does leather not with good soap leather with and soap develops and scum develops is called scum. as hard water. Hard water. Hardness. Water. Next, hardness. कुणाला म्हणतो आपण हार्डनेस? The property The of property of water which prevent the formation Prevent of formation leather of leather with soap called as is called as is hardness. called as hardness. कुणाला म्हणतो हार्डनेस? तर हार्ड वॉटर मध्ये डेव्हलप कम म्हणजे काय हो? डेव्हलप म्हणजे त्यामध्ये इनसोल्युबल सबस्टन्स राहत मळी. आहेत. मळी टाईप सबस्टन्स आहे किंवा त्याला आपण काय म्हणतो? Okay, छोटे छोटे स्मॉल पार्टिकल्स पेंडिंग राहत आहेत. त्याला आपण काय म्हणतो? हार्ड Okay, वॉटर. स्कम म्हणजे मळी. हार्ड वॉटर. येईल काय? सॉफ्ट मध्ये काय? Yes, yes. फेस तयार होतोय. फेसा व्यतिरिक्त जरी छोटे पार्टिकल्स असतील, इनसोल्युबल सॉलिड असेल तर त्याला आपण काय म्हणतो? हार्ड वॉटर. हार्ड वॉटर म्हणतो. हा, हार्डनेस कुणाला म्हणतोय? द प्रॉपर्टी ऑफ Water water which prevent the formation of prevent the leather formation of with leather soap. with soap. called as म्हणजे काय? hardness. तो फेस तयार करण्याला विरोध करत असेल तर त्याला आपण काय म्हणतो? त्या प्रॉपर्टीला, त्या गुणधर्माला हार्डनेस. Hardness. हा, वॉटर जर काय साबणाबरोबर फेस तयार होऊ देत नसेल तर आपण काय म्हणतो? हार्डनेस. Hardness. हा, येईल लक्षात. त्यानंतर काय? कॉजेस ऑफ हार्डनेस. वॉटर कोणाबरोबर रिॲक्ट होतो? कार्बन डायऑक्साइड H2CO3 म्हणजे काय तयार झाला? कार्बोनिक ऍसिड. Carbonic acid. हा, बघा आता फास्ट घेतो जरा. बघा नेक्स्ट काय? त्याचे 2 टाइप्स. एकाला आपण काय म्हणतो? टेम्पररी. टेम्पररी मध्ये कोण असतो? फक्त बायकार्बोनेट. कोणते बायकार्बोनेट आहेत? कॅल्शियम बायकार्बोनेट. Calcium bicarbonate and magnesium Magnesium bicarbonate. Magnesium bicarbonate. दोन टाइप्स आहेत, टेम्पररी आणि परमनंट. टेम्पररी Permanent. हा, अरे तुम्ही हे करा, थोडस अनम्यूट करा, म्हणजे बंद करा. त्याचे 2 टाइप्स, टेम्पररी आणि परमनंट. टेम्पररी मध्ये काय असतात? बायकार्बोनेट्स असतात. बायकार्बोनेट काय होतात? सॉफ्टन बाय सिंपल बॉइलिंग. परमनंट मध्ये कोण असतात? क्लोराइड आणि क्लोराइड आणि सल्फेट. कुणाचे? मॅग्नेशियमचे आणि कॅल्शियमचे. Calcium. हा, इक्विव्हॅलंट जो घेतला जातो तो कुणाबरोबर घेतला जातो? कॅल्शियम कार्बोनेट. फक्त एकच सबस्टन्स बरोबर इक्विव्हॅलंट घेतला जातो. कॅल्शियम कार्बोनेट इक्विव्हॅलंट CaCO3. हे लक्षात. हा फॉर्म्युला. त्यानंतर काय रे? एक्झाम्पल. सॉफ्ट, लूज अँड स्लिम असेल तर त्याला स्लज म्हणतो. हार्ड असेल, स्टिक असेल तर त्याला आपण काय म्हणतो? स्केल. हा, सिंपल ब्रश असेल तर त्याला आपण स्लज. विथ द हेल्प ऑफ चिझल अँड हॅमर त्याला आपण काय म्हणतो? स्केल. अटेंडन्स पण टाका. बघा त्यानंतर काय म्हटलं बघा? चाकू ब्लेडच्या साह्याने रिमूव्ह करतोय. त्यानंतर काय? हा, ब्रेटल असेल तर काय? थर्मल शॉक आहे किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो? ग्लो डाऊन ऑपरेशन. आणखी लूज डिपॉझिट असेल तर कशाने काढून टाकतो आपण?
ग्लो डाऊन ऑपरेशन इथे दिले तुम्हाला सगळे प्रॉपर का स्केल्स आर लूजली ऍडिरंट दे आर रिमूव्ड बाय ग्लो डाऊन ऑपरेशन येईल लक्षात त्यानंतर काय कॅटायन असेल पॉझिटिव्ह आयन एनायन असेल निगेटिव्ह आयन रिजनरेशन बघा डायग्राम डायरेक्ट डायग्रामला जातो कॅटायन असेल तर काय ऍसिडिक घेतो एनायन असेल तर काय आपण काय म्हणतो बेस घेतो आपण रिजनरेशन मध्ये काय कॅटायन असेल ऍसिडिक एनायन असेल अल्कली म्हणजे काय बेस येईल लक्षात काय डाऊट्स असतील तर बघा सर उद्या आणखीन आपण प्रोसेस रिव्हिजन मध्ये काय ऑब्जेक्टिव्ह येऊ शकतो त्याच्यामध्ये आयन एक्सचेंज प्रोसेस त्यामध्ये ऑब्जेक्टिव्ह काय येऊ शकतो त्याचे एक एमसीक्यू बुकलेट बघा त्याच्यामधलेच आहेत सगळे रिव्हर्स ऑस्मोसिस Okay. कॉमन फ्लो ऑस्मोसिस रिव्हर्स झाला रिव्हर्स त्याच्यावर पण आहे ऑब्जेक्टिव्ह व्यवस्थित वाचायचं क्वेश्चन पेपर मार्क कमी पडले तरी पडू द्या नेक्स्ट टेस्टला आपण बघू फर्स्ट टेस्ट आहे काय असेल ते सॉल्व्ह करा पुढच्या टेस्टला आपण रिव्हिजन घेऊ काय काउंट करते